राज्यात पुढील 3 दिवस थंडीचा कडाका राहणार आहे। मुंबईच्या तापमानामध्ये बदल होणार आहे। हवामान विभागाने ही माहिती दिली आहे। आठवड्याभरापासून मुंबई पालिकेच्या कठोर उपाययोजना सुरू आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गेल्या आठवड्यापासून मुंबईमध्ये थंडी जाणवत नव्हती, परंतु येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवेल असा अंदाज जो आहे तो मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच मुंबईमध्ये हवा प्रदूषित होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सध्या आपण जर पाहिलं तर दादर परिसरात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते धुकं पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईतला AQI जो आहे तो AQI देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावरती उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून अनेक बांधकाम व्यावसायिकांना आणि इमारती बांधकामांना जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेकडून काम बंदच्या नोटीस देण्यात आलेल्या आहे। तरी देखील मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावतानाच पाहायला मिळतोय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे। संपूर्ण राज्यात देखील कडाक्याची थंडी पडणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून दिली असताना मुंबईमधील हवेचा गुणवत्ता स्तर देखील खालावेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।